भूकंप झाली का दिवसाची सुरुवात? आता करा सुरू अपमान. अगं मी काय मुद्दामून करत नाही, लोक मला तसे मुद्दे देतात. पण तुला सरळ बोलायला काय होतं अथर्व? अगं रुचा, हे काय सुरुवात आहे दिवसाची? ही आजच नाहीये, हे काल रात्री भांडत होतो आपण आणि तू झोपून गेलास. माझा कोणताही मूड असेल तरी तू झोपतोसच. अगं मग सांगायचं ना. काय उपयोग आहे सांगून? हे घे चहा. तू ब्रेकफास्ट करणार आहेस? हो. मग उपमा कर. मी? हो. माझं इथे कुणाला पटतं का? चांगलं केलं तर मला पटणार नाहीये का अथर्व? तुम्ही दोघी माझ्या आधी का उठता? कशाला लावतो मी हा अलार्म? काय जोशी काका, कुठे निघालात? हा? हे बोट बघ ना, इथे इथे हे बघ, झाडाला पाणी घालायला चाललोय. काय सारखं झाडांना पाणी घालत असता? झाडं मरतील किती? नाही रे बाबा, आमच्या घरी अलिखित नियम आहे, वाद झाला की एकाने झाडाला पाणी घालायचं. पण नेहमी तुम्हीच झाडांना पाणी घालताना दिसता. काय आहे ना, ज्याला शांती हवी असेल ना त्यांनी झाडाला पाणी घालायचं. मग अशा हिशोबाने तुम्ही समोरच्या अख्ख्या बागेला पाणी घातलं पाहिजे. हे आमचे वाद आहेत ना, आमचं आम्ही बघून घेऊ ना. नाही, त्या बागेवरनं काय आठवतं माहिती का? काय काय रे, काय काय शेवटचं मी तुमच्या मुलीला त्या बागेतच बघितलं होतं. माझी मुलगी तर बागेत बसायची आणि कपड्या झाडाला पाणी घालायचे मला. इथेही शांती नाही, तिथेही शांती नाही. क्रांती करा ना. हा, तुझी दंत कांती पाडली पाहिजे. अरे अरे, रुबालाला घाण वास येतोय. अरे काय लावलं त्याला? सॉरी सर, माझा सर्दीचा रुमाल आहे, रसून लावलेला. क्लोरोफॉर्म कुठे आहे? हा बघ, हात आहे. अरे काय पिंटो कडे. उठ रे, उठ. हा काय नवीन आलाय का? हो ना, कालच गँग जॉईन केली. काय नाव गँगचं? उघड्या विंचू. काहीच क्रिएटिव्ह नाही रे, फक्त 2 नावं एकत्र केली. ठीक आहे. ए, उठ रे. अरे पहिला रुमाल त्यांनी लावला ना तोंडाला, ते स्ट्रॉंग असणार, त्यामुळे तो बेशुद्ध पडला. लिंबू आहे खाल. अरे उठ, उठ. ऐका ना, पण तुम्ही मला का किडनॅप केले? पैसे उकळायला. तुझ्या मोबाईलचं ऑनलाईन पेमेंट ऍप देत. पासवर्ड 2043 अरे एरर देत आहे. 2000433333. 52 रुपये. पगार नाही ना झाला. तू आत्ताच्या आत्ता घरी फोन कर. घरी फोन कर आणि 5 लाख मागव. अरे बापरे, म्हणजे मी किडनॅप झालोय का? मग तुला काय वाटलं आम्ही तुला 5-3-2 खेळायला इथं बोलवलंय? 5-3 कसं खेळणार शेठ? हा तर बेशुद्ध पडलाय. जास्तीत जास्त आपण 7-8 खेळू शकतो किंवा रम्मी खेळायची का? अरे तू घरी फोन लाव रे. भिकार साकार पण चालला. हॅलो, मी कुबड्या खवीस गँग मधून बोलतोय. अहो पण मगाशी तर तुम्ही कवट्या विंचू गँग म्हणालात. अरे ते तिला कळू नये म्हणून चाललंय.
हा बोला, काय काम आहे? तुमचा अथर्व आमच्या ताब्यात आहे. बरं, त्याला येताना पुदिना, कोबी, अळू आणि गोडा मसाला सांग, गोडा मसाला. हा गोडा मसाला आणायला सांगा. ताब्यात आहे म्हणजे आम्ही त्याला किडनॅप केलंय का? कधी? आज सकाळी. आणि जर का तुम्हाला तुमचा अथर्व परत हवा असेल तर आत्ताच 5 लाख रुपये द्या. काय? 5 लाख? हो, नाहीतर तुम्ही त्याला जिवंत पाहू शकणार नाही. 8 लाख मागा, 8 लाख ती बार्गेन करेल. बरं, तो जिवंत राहण्यासाठी मिनिमम किती द्यायला लागतील? अरे खरंच बार्गेन करतीये रे. तिला वाटते खरंच आपण भाजी मंडईत आलोय. मिनिमम एक 10,000 लागतील. ठीक आहे, तेवढे पाठवता तुम्ही. आणि मग उरलेले नाही उरलेले वगैरे मी नाही पाठवणार, त्याला ठेवा तुमच्याकडेच. म्हणजे अहो, तो मेला तर मला विधवा म्हणून फिरायला लागेल ना. अरे काय बाई आहे का, सोंग घे. हा आईला दे, आईला. मला अथर्वच्या आईशी बोलायचंय. घ्या, नंबर लिहून घ्या. अरे शेजारी असेल तर फोन दे ना तिला. आई, फोन घ्या. तुझ्या माहेरचे असतील तर राहू देत. किडनॅपर आहेत. म्हणलं ना तुझ्या माहेरचे आहेत. आधी शूज पळवले लग्नात, आता मुलाला पळवलंय. कसे आहेत रे तुझ्या घरचे? कोण आहे हा? जागा झाला. याला काही बोलायचंय का? बॉस बॉस पकडलाय ना कडक. काय करायचं सांगा, करतो मी. तुझा मत तिकडे. मर मी मर. दाखवलीस ना लायकी. काय नाही केलं रे तुझ्यासाठी मी. आणि मी मर. अरे काहीच नाही केलं तू माझ्यासाठी. तुला सांगितलं होतं ह्याला बेशुद्ध करायचंय, मागणं तू बेशुद्ध झाला. हे तुझी अक्कल. माझी अक्कल बिक्कल काढून कळला ना. अक्कल नाही काढत, तुलाच काढतो. निघ बाहेर. हो बाहेर. जातोय, चल. आय 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 बिंडोक. हॅलो आई, हा हॅलो, जरा तुझे बांगडे विकून 5 लाख रुपये पाठवतेस का? मी माझ्या बांगडे विकणार आहे. बरं रुचाला सांग ना. मग हे तूच तिला सांग. धर ग, तुझा नवरा बोलतोय. हॅलो. हॅलो, ऐक ना रुचा, जरा थोडासा मी किडनॅप झालोय, तर बांगड्या विकून 5 लाख रुपये पाठवतेस का? नाही बांगड्या वगैरे मी नाही. एक वेळ मंगळसूत्र विकेन. अगं बाकीच्या बायका मंगळसूत्र ठेवतात, बाकी सगळं विकतात. तू मंगळसूत्रच विकायला निघालीस. अरे तसं पण तू मेलास तर त्याचा काय उपयोग होणार आहे? फोनचाच काय उपयोग नाही. ऐका ना, मला पण तुमच्यात घेता का? हॅलो, किडनॅपर. काय ग, काय झालं? किडनॅप केलाय म्हणे तुमच्या मुलाला. आजकालच्या किडनॅपर्सना काय झालंय काय माहिती, कुणालाही उचलतात. तुम्ही किडनॅपिंगचा धंदा कधीपासून करताय? झाली 4 वर्ष झाली. ए सर ना, एकदम माझे सिनियर आहेत, सिनियर. माझे काका ना यांच्याकडेच कामाला होते. ते काम करायचे? अरे वाघ होता वाघ कामाला. काय टपाटप माणसं उचलायचं माहितीये. त्याच्या काळात म्हणजे धंदा एकदम जोरदार. एकदा माहिती काय झालेलं, दुसऱ्या काहींनीच काकाला उचलला. किडनॅपरलाच किडनॅप केला. हो ना. आणि मग माझ्याकडे 50 लाख रुपये मागितले. मग काय घर घाण ठेवायला लागलं. अच्छा, म्हणून हा किडनॅपिंगचा धंदा करताय का? हो, हप्ते थकलेत ना, काय करणार. आणि यांचा काका मग? काका घरी असतात. काकू सोडत नाही ना त्यांना. हसतोय का? अच्छा. म्हणजे परत कोणीतरी किडनॅप करून नेल ना, म्हणून त्यांना खुर्चीला बांधून ठेवलंय. काय बायका नशीब आहेत आपल्या. जाऊ दे, जा तू. सर मी काय म्हणतो, ऐका ना, उद्या येताना मी अख्खी चादरच क्लोरोफॉर्ममध्ये बुडून आणतो. ती चादर तुझ्या खिशात कशी मावेल मग? अहो कशाला असले काहीतरी सल्ले देताय? अख्ख्या शहराला बेशुद्ध करेल तो. नको नको. अंगावर टाकला तर ए, जा तू जा. काळजी घे, काय लागलं तसं. ते वडापाव घेऊन जाऊ का? अरे एवढं तरी राहू दे माझ्यासाठी. आलास तू? आता कशाला हा प्रेमाचा दिखावा? दिखावा थोडी करते, खरंच तर प्रेम आहे ना माझं. खरंच जर प्रेम असतं तर गळ्यातलं मंगळसूत्र विकायला निघाली असतीस का? वेडायस का रे? खरंच विकायला जाणार होते का मी? मग अरे तुला किडनॅप केलेलं जोशी काकांनी बघितलं.
मग मी पोलिसात लावला फोन. हॅलो, पोलीस स्टेशन? तर पोलीस मला म्हणाले की अहो सुद्धा मी येतील घरी, काही काळजी करू नका, ते किडनॅपर येडेत. तुला माहितीये का, एकदा त्यांच्या गँग मधल्या किडनॅपरच किडनॅपिंग झालेलं. अगं ते इतके मूर्ख होते, मला किडनॅप करायला आले, स्वतःच बेशुद्ध पडले. म्हणूनच आम्ही निर्धास्त होतो. आई बघ आता तुझी फेवरेट भजी पण करायला बसले. अथर्व, हातपाय धुवून ये, गरमागरम भजी होत आहेत.